लोधा लहान मुलांची डॉक्टर आहे, लहान मुलांना तपासते. पण ह्या पूर्ण जे आजच्या सर्वायकल कॅन्सरचा जे प्रोग्राम आहे त्याच्या प्रमुख सूत्रधार आपले डॉक्टर निपुण खरे मॅडम आहे. कॅन्सर पेशंट एड असोसिएशन एक खूप मोठं ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे. त्यांचं काम आहे कॅन्सरच्या लसीकरण देणे, तेही कुठला सर्वायकल कॅन्सरचा. तर हा सर्वायकल कॅन्सर जे वॅक्सिन आहे ना, तर सर्वायकल कॅन्सर हा एक असा कॅन्सर आहे की ज्याला आपण लसीकरणाद्वारे मात करू शकतो. तर जर HPV ची लस घेतली तर तुम्हाला 6 प्रकारचे कॅन्सर पासून सुरक्षितता मिळते. ठीक आहे. तर हा वॅक्सिनसाठी मॅडमची पूर्ण जी टीम आहे, CPA ची टीम आहे, ती पूर्ण बॉम्बेहून तुमच्यासाठी आलेली आहे. आणि तुम्हाला आज सर्वाबाईक म्हणून क्वाड्रिव्हॅलेंट इंडिजिनस सर्वाबाईक वॅक्सिन दिला जाणार आहे. त्याच्या पूर्ण आपण रिकॉर्ड पण ठेवणार आहोत. तुम्हाला बात करता करता तर 5-7 मिनिटे झाले ना, तर ह्या कॅन्सरमुळे कुठेतरी भारतात एक स्त्रीची मृत्यू ह्या सर्वायकल कॅन्सरमुळे होऊन जाते. आणि दिवसात 200 जी स्त्री आहे त्यांची मृत्यू फक्त हा सर्वायकल कॅन्सरमुळे होते. आणि हा एक वेगळा असा कॅन्सर आहे की ज्याचा आपण लसीकरणद्वारे उपचार करू शकतो. म्हणून मॅडमने असं ठरवून धरलं, मॅडमची टीम CPA ची जी टीम आहे त्यांनी असं ठरवून धरलं की जर हा आपण कॅन्सर वॅक्सिनद्वारे प्रिव्हेंट करू शकतो, आपण ह्या कॅन्सरपासून बचाव करू शकतो, मग हा लसीकरण प्रत्येक अशी मुलींना द्यायचं जी 9 ते 14 वर्षाच्या मुली आहे, 9 ते 18 वर्षाची मुली आहे, त्यांना हा लसीकरण द्यायला पाहिजे. आतापर्यंत मॅडमनी आणि त्यांची टीमने 45,000 मुलींना, 9 ते 18 वर्षाची 45,000 मुलींना 2018 पासून इतके वॅक्सिन दिलेले आहे. आणि त्याच्यात तुमचं खूप नशीब आहे की आम्ही हा पूर्ण टीम तुमचा हा वॅक्सिन तुम्हाला देण्यासाठी इथे आलेलो आहोत. तुमच्या शाळेमध्ये मोठी संख्या आहे. तसंच आम्ही नाशिकमध्ये 18 ते 20 शाळा कव्हर केलेली आहे. आता हा 3 दिवसाचा आमचा प्रकल्प आहे. आज आमचा 1000 वॅक्सिनचा टार्गेट होता. उद्या आहे 500, त्याच्यानंतर 500 2000 वॅक्सिन आपण देणार आहोत. तर हा आमचा हे वॅक्सिनेशन केंद्राचा सगळ्यात मोठा 2000 वॅक्सिनचा टार्गेट आहे आणि ते मी पूर्ण करणार आहोत. आणि तुमच्या सगळ्यांचा सहकार्य मला त्याच्यात पाहिजे. आणि मी धन्यवाद देते. हा जे आजची हे जे शाळा आहे त्याच्यात डॉक्टर विजय विठ्ठल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ यांना धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला संधी दिली की ह्यांच्या मुलींना आम्ही वॅक्सिनेशन देऊ शकतो. त्याच्यात R&D हॉस्पिटलचा पण मोठा वाटा आहे, कारण आम्ही फक्त वॅक्सिन देणार आहे, पण ते जर कंटिन्युअस फॉलोअप घेणं, मुलींचं सगळं ते फॉर्म भरून घेणं, आधार कार्ड नंबर आहे की नाही, बरोबर सगळं व्यवस्थित आहे की नाही, हे सगळं जे बघण्याचं जे काम होतं ते R&D हॉस्पिटलने केलेलं आहे. तर आपण चलो आता करूया वॅक्सिनेशनची सुरुवात. आणि ह्या वॅक्सिनच्या कोणालाही काही त्रास झालेला नाही आतापर्यंत. 45,000 मुलींमध्ये कोणालाही त्रास झालेला नाही आहे. तर तुम्ही काहीही काळजी करू नका. सगळ्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे. ते सर्टिफिकेट तुम्ही पुढच्या 30 वर्षाच्या वयापर्यंत 45 वर्षापर्यंत सांभाळून ठेवा. कारण हा पुढे जाऊन गव्हर्नमेंट करणं पण जर कधी वॅक्सिनेशनची पाळी आली तर तुम्हाला माहिती पाहिजे की आमच्याकडे तर वॅक्सिन आहे, हा सर्टिफिकेट आहे, आम्ही घेतलेलं आहे. CPA ची टीम आली होती, त्यांनी मला लसीकरण दिलेलं आहे.